शारदाश्रम शाळेतील मुलांची फी भरली नाही म्हणून मुलांना आज सकाळी शाळेत प्रवेश नाकारण्यात आला। सकाळी पावसातच पालकांसमवेत ही लहान मुले शाळेबाहेर थांबली। फी भरल्याशिवाय शाळेत प्रवेश देणार नसल्याचं शाळेचं म्हणणं आहे, असं पालकांनी सांगितलं। शाळा प्रशासक तुर्तास बोलायला तयार नाही। या संदर्भात या पालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबईमधील शारदाश्रम शाळेमधील आज एक वेगळा प्रकार घडलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांना शाळेमध्येच प्रवेश नाकारला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांना शाळेला जी बस जाते त्याच्यामध्ये एक ड्रायव्हरला लिस्ट देण्यात आली। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली त्यांनाच फक्त घेण्यात यावं असं स्वरूपाचं पत्र देण्यात आलं। त्याच्यामुळे काही पालक आपल्यासमोर आहेत की जे नाराज आहेत। आज त्यांनी डायरेक्टच बसमध्ये एक लिस्ट पाठवली, त्यात ज्यांनी फी भरली नाही आहे त्या मुलांना येऊ नका सांगितले आणि त्यांनी बाकी इंटिमेशन काही दिले नाही आहे की तुमची फी न भरल्यामुळे तुम्ही आज पाठवू नका वगैरे असं काही दिले नाही। शाळा चालू झाल्यानंतर 14 जूनला शाळेने आम्हाला ती रिसिप्ट आहे 42,000ची फी, ज्यामध्ये ब्रेकअप दिलेला नाही आहे। फक्त 42,000चा डीडी तुम्ही शाळेमध्ये जमा करा एवढी त्यांनी शाळेने ऑर्डर दिली। त्याच्यानंतर आम्ही शाळेकडे ज्यावेळेला रिक्वेस्ट केली की फीमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं का, तर शाळेने सांगितलं की याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे, ही फी एकही रुपयाने कमी होणार नाही आहे। प्रत्येक पालकाला 3 ते 4 फोन करून आणि खिशामध्ये 2 ते 3 वेळा नोटीस दिलेल्या आहेत की तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल, तुमच्या पाल्याला घेतलं जाणार नाही। आणि आज सकाळी ज्यावेळेला 7:15 ज्यावेळेला मी गेटवर आलो त्यावेळेला शाळेने इंडिव्हिज्युअली नाव उच्चारून म्हणाले की तुम्ही फी भरली नाही, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही आहे। आणि अशा रीतीने मुलांना भर पावसामध्ये शाळेने बाहेर उभं केलेलं आहे। म्हणजे आम्ही आलो त्यावेळेलाच आम्हाला त्यांनी अगोदरच लिस्टप्रमाणे आम्हाला सांगितलं की तुम्ही फी भरलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे मुलांना आतमध्ये घेणार नाही। आणि भर पावसात आम्ही घेऊन आता मुलांना इथे उभे आहोत, पण हे कसं त्यांनी अगोदर आम्हाला सांगायला हवं। तुम्ही जेव्हा फी हवी आहे म्हणजे हवी असेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलं की फी भरा म्हणून। मग ह्या वेळेला पण सांगायला हवं होतं की ह्या लोकांनी की तुम्ही फी म्हणजे मुलांना आम्ही मंडेपासून घेणार नाही, तुम्ही शाळेत आणू नका म्हणून। ही काहीही कल्पना आम्हाला दिली नव्हती त्या लोकांनी आणि अचानक आम्हाला गेटवर येऊन समजतं की मुलांना शाळेत घेणार नाही। विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता सगळे काही पुढे काही पद्धतीने कसं न्याय मागता येईल याची पडताळणी करतायत। त्याचवेळी शाळेच्या वतीने आता तुर्तास तरी बोलायला कोणीही उपलब्ध होत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।